आज देवाचं वचन मंडईचे वडील बंधू सुनील मकासरे आम्हासाठी घेऊन येत आहेत आणि ते पुढे येत असताना ऑलरेडी आलेल्या टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करूयात, स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो. Let all glory be to God. पर आपला परमेश्वर चांगला आहे. Our God is good. आणि इथं पुढे येण्यापूर्वी ब्रदर स्टॅलोन माझ्याकडे आले. And Brother Stallone came to me some time ago. आणि मी तिथं बसलो असताना मला म्हणाले, And while I was sitting there, he said to me, तुम्ही वरती गेल्यानंतर when you go on stage, पास्टरांच्या खुर्चीवर 2 गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत. and there are 2 roses on the couch here, ते तुमच्या खिशाला लावा. and just put it on your pocket. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी म्हटले असं का सांगताय तर मला कळलं नाही. And why do they tell such things? I didn't understand that. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पण ते माझ्या मेसेजचं कन्फर्मेशन होतं Because it was the confirmation from a message. की मला कोणता मेसेज द्यायचा आहे, What kind of message I want to give it today. कुठल्या प्रकारचा मेसेज मी दिला पाहिजे. And what message I should preach here. देव ज्या ज्या गोष्टी करतो And the things that God does, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ असतो. and there's some meaning to that. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण तो आमची काळजी घेतो. And that He takes care of us. गुलाबाचं फूल कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का? And what does a rose signify? कोण सांगाल? गुलाबाचं फूल कशाचं प्रतीक आहे? What does the rose signify? सांगतच नाहीत. कशाचं प्रतीक आहे? And what does it mean? लव. It प्रेमाचं signifies प्रतीक आहे. love. कशाचं प्रेम काय प्रतीक आहे? प्रेमाचं प्रतीक आहे. आमेन. And the rose signifies love. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. And God loves us. आमच्यावर प्रेम करतो. He loves us. त्याने आमच्यावर प्रेम केलं And He loved us. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला And He gave His only begotten Son. की यासाठी की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा So that we believe in Him. आणि त्याच्या ठाई आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. And we get eternal life in Him. तर आजचा आपला विषय आहे, And our topic today is, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. the Lord loves us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग त्यानं आपल्या प्रीतीस्तव काय काय केलेलं आहे ते आपण देवाच्या वचनातून बघणार And आहोत. let us see what He has done for the love He has on us. आणि म्हणून आजचा जो विषय आहे And so the topic today, की परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो the Lord loves us. आणि त्यानं त्या परमेश्वराने And that God, आणि आम्हाला एक प्रियकर दिलेला आहे. and He's given us a lover. काय दिलेला आहे आम्हाला? प्रियकर दिलेला आहे. He's आमेन. given us a lover. आणि तो प्रियकर कोण आहे? And who is the lover? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. And He is आमेन. Lord Jesus Christ. कोण आहे? कोण आहे? इफिस्करास पत्र 5वा अध्याय 7 वचन काढा. Ephesians 5 and 7. सापडलं का? यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. नाही थांबा. एक मिनिट. 1:6-7 बघा बरं. 1:6-7. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले. त्याच्या स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमिले. पुन्हा एकदा वाचा. इफिस 1:6-7. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे काय त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले. To the praise of the glory of His grace, by which He made us accepted in the Beloved. In Him we have redemption through His blood, the forgiveness of sins, according to the riches of His grace. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. And so it means that, त्यानं त्या प्रियकराच्या ठाई, and through the Beloved. आता तो प्रियकर कोण आहे? So who is the beloved there? तर येशू ख्रिस्त आहे. Is Lord Jesus Christ. आणि मग त्यानं कोणावर प्रेम केलेलं आहे? And whom did He love?
तर त्यानं मंडळीवर प्रेम केलेलं and आहे. he loved the church. आणि पवित्र शास्त्राचा संपूर्ण विषय जर तुम्ही बघितला असेल And if you see the entire gist of the Bible, तर संपूर्ण पवित्र शास्त्राचा विषय आहे and the whole Bible says प्रेम it's called love आणि लग्न. and it is marriage. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय, It is written in the Bible, प्रकटीकरण 19:7 मध्ये and Revelation 19:7, स्वर्गात कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे. and in the heaven the lamb is getting married, स्वर्गात कोकराचं लग्न निघालं आहे and in the heaven the lamb is getting married, आणि या लग्नासाठी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं and आहे. everyone is invited for the wedding. मग पवित्र शास्त्राचा विषय जो आहे So the real topic of the Bible प्रियकराचं प्रेम आणि त्याचं लग्न. and the love of the beloved and his marriage. आणि मग मागच्या आठवड्यापासून आपण बघत आहोत, So since last week we see, पास्टरांनी पण मागच्या आठवड्यात आपल्याला सांगितलं and pastor preached the same thing, प्रेमाचं रहस्य. and what is the mystery of love, तुम्ही रसिक असलं पाहिजे. and you should be good listeners, तो रसिक कशाविषयी असलं पाहिजे? and how should you be interested about, तर प्रेम हे रसिकतेचे रहस्य आहे. and love is the secret of being आणि interested. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं And if you see in the entire Bible, तर लग्न आणि प्रेम हा त्याचा विषय आहे. and love and marriage is the topic there. पहिला चमत्कार कुठे झाला असेल? And where was the first miracle done? येशूने पहिला चमत्कार कुठे केला? When did Jesus perform the first miracle? काना गावच्या लग्नात केला. On the wedding in Canaan. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग ज्या ज्या ठिकाणी प्रेम आहे So wherever there's love, त्या ठिकाणी चमत्कार आहे. there's miracle there. आणि म्हणजे परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो So the God loves us, आणि म्हणून त्याने मंडळी करता आपला प्राण दिलेला आहे. and that is why He gave His life for the church. तो आपल्या वधूवर प्रेम करतो. And He loves His bride. आणि पवित्र शास्त्र सांगतं And the Bible tells us, मंडळी एक ख्रिस्ताची वधू आहे. and the church is the bride of the आणि God. मग त्याने आपल्या वधू करता प्राण दिलेला आहे. And He gave His life for the आणि bride. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं So आहे it's written here, की त्यानं त्या प्रियकराच्या ठाई for the beloved आपल्याला पापाची क्षमा and forgiveness of sin, म्हणजे मुक्ती दिलेली आहे. and He's given us deliverance. आणि त्यानं आपला प्राण देऊन ते आम्हाला दिलेलं आहे. And by giving up His life, He's given us that. अशा प्रकारे And in this way, येशू ख्रिस्त हा and Lord Jesus, त्याच्या वधूवर on His bride, त्या मंडळीवर प्रेम करतो. He loves the church. मंडळीवर प्रेम करतो. He loves the church. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये So in the Bible, लग्नाविषयी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. there are many examples about marriage, कारण तो संपूर्ण विषयच तो आहे. because the entire topic is such. देवाने ज्यावेळेस पृथ्वी निर्माण केली, When God created the earth, त्यावेळेस मनुष्य एकटा होता, and when man was alone, मग त्यावेळेस देव म्हणाला that time God said, की मनुष्य एकटा असावे हे बरे नव्हे, it's not good that man should be alone, तर मी त्याच्यासाठी सहचारी निर्माण करेन. and I'll create a support for him. आणि म्हणजे कोणी एकटा असावं असं देवाला वाटत नाही. And God doesn't feel someone should be म्हणून alone. तो स्तोत्रामध्ये म्हणतो, And it's written in Psalms, देव एकटे असलेल्याला कुटुंब वत्सल करतो. and whoever is single, God gives them a आणि हे family. एक मोठं रहस्य आहे. And that is the big mystery. एफिस 5:32 मध्ये म्हटलेलं आहे, Ephesians 5:32, पती पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल, about husband, wife and the family, आणि ख्रिस्त आणि मंडळी याच्याबद्दल and about church and God. असं म्हटलेलं आहे It's written, की हे एक मोठं रहस्य आहे. it's a big mystery. आणि मग हे रहस्य केव्हा कळलं आम्हाला? So when do we understand the secret? कारण हे गुप्त ठेवलेलं आहे. Because it's hidden. त्या ठिकाणी पौल म्हणतो, And Paul says there, ख्रिस्त आणि मंडळी याविषयी बोलतो, I speak about Christ and the church, कारण हे एक मोठं रहस्य आहे. because it's a big mystery. आणि मग हे रहस्य केव्हा कळेल? So when will we understand it? ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल, When Lord Jesus will come, त्यावेळेस आम्हाला सगळे रहस्य माहिती and होतील. we'll understand all the secrets and पण mysteries. तोपर्यंत गोष्टी गुप्त But असतील. until then, all the things should be hidden. आणि गुप्त गोष्टी ज्या आहेत, And all the hidden things, अजूनही आम्हाला काय काय गोष्टी कळत नाहीत. we don't understand many. त्याचं कारण असं आहे, The reason is, कारण गुप्त गोष्टी देवाच्या स्वाधीन असतात. things that are hidden belong अजूनही to बऱ्याच God. गोष्टी आम्हाला कळलेल्या We नाहीत. don't know many things yet. देव जसजसं आम्हाला घ्यायला येत आहे, And like the second coming is closer, तसतशा गोष्टी आम्हाला कळत we आहे. understanding many things. देव आम्हाला त्याचं प्रगटीकरण देत आहे. God is revealing many things to आणि us. या दिवसांमध्ये In these days, पवित्र आत्मा the Holy Spirit, आम्हाला मंडळी आणि ख्रिस्त for the church and God, याच्याविषयीचं प्रेम रहस्य आम्हाला समजावून is सांगत आहे. teaching us the secret of the love. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची आराधना करतो, And then when we worship God, त्यावेळेस आम्ही परमेश्वराचं प्रेमगीत गात असतो. and we sing the song of love of Lord, आणि सगळ्यांना प्रेमगीत आवडत असतं. and everyone likes the love of song of love. प्रेमाविषयीची गीतं आवडत असतात. Everyone likes those songs. आणि ज्यावेळेस आम्ही देवावर प्रेम करतो, And when we love God, त्यावेळेस देवाची आम्ही आराधना करतो. and when we worship Him, आणि ज्यावेळेस आम्ही देवाची आराधना करत असतो, and when we are worshiping
worshiping Lord, आम्ही देवाविषयीचं प्रेमगीत गात असतो. we sing the song of love for Him. कारण बायबल आम्हाला सांगतं, Because the Bible says, परमेश्वर म्हणतो, Lord says, मी तुझवर सार्वकालिक प्रेमवृत्तीने प्रेम केलेलं आहे. so I have loved you like an eternal love. आमच्यावर देवाची प्रीती होती, And the Lord has His love on us. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच आम्हाला निवडलं And that is why He chose us before the creation of आणि the आम्हाला world. त्यानं विकत घेतलं And He has purchased us. आणि ते घेण्यासाठी And to do that, त्यानं येशू ख्रिस्ताला, and He sent Jesus Christ, त्याच्या प्रिय पुत्राला, His beloved Son. येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. He sent Jesus Christ in the earth. पापापासून, शापापासून, रोगापासून आमची मुक्ती केली And to free us from curse, sin and death. आणि देवाने आमच्यावर प्रेम केलं. And He loved us. आणि त्याची इच्छा आहे And His will is, की आम्ही त्याच्यावर प्रेम करावं. we should love Him in the same way. आणि म्हणून तो म्हणतो, And so He says, मार्क 12:30 मध्ये, and Mark 12 and 30, तू आपला देव परमेश्वर and for you, your Lord God, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, love Him with all your mind, संपूर्ण प्रीतीने, संपूर्ण मनाने प्रीती कर. with all your heart, mind and soul. जसं देव आपल्यावर प्रीती करतो, Likewise, God loves us. तशी देवाची इच्छा आहे It's His will. की आपण त्याच्यावर प्रीती We should love करावी. Him in the same way. आणि ज्यावेळेस देव आपल्यावर प्रेम करतो, And when God loves us, त्याने येशूला आमच्या करता He पाठवलं. sent Jesus Christ for us. आणि मग येशू हा आमचा वर आहे And so Jesus is our groom, आणि मंडळी ही वधू आहे. and the church is the bride. आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस इथं जगावर त्यानं प्रेम केलंय, So when Jesus loved the world, त्याने मंडळी करता, for the church, म्हणजे वधू करता, for the bride, त्यानं 7 प्रॉमिस केलेले आहेत. He's given 7 promises. 7 प्रॉमिस केलेले He's given आहेत 7 assurance. आणि आज त्याविषयी आपण बघणार And आहोत. we'll see those today. मंडळीने येशूने मंडळीला 7 अभिवचनं दिलेली And आहेत Jesus has made 7 promises to the church. आणि मग त्या अभिवचनाविषयी आपण बघणार And let आहोत. us take a look at it. या दिवसांमध्ये And in these days, येशू ख्रिस्त Jesus Christ, आम्हाला त्याच्या प्रेमाविषयीची रहस्य समजावून सांगत and आहे He's revealing the secrets of His love to us. आणि मग आमच्यावर तो प्रेम करत आहे. And He's loving us. आणि मग हे प्रणयाराधन जे आहे, And all these things. याच्याविषयी बरीच रहस्य आहेत. And there are many secrets for it. इथं काही दिवसांमध्ये पास्टर आपल्याला ते समजावून सांगतील. And after some days, Pastor will explain it. पण आज मी तुम्हाला फक्त And today I tell you, ख्रिस्त जो वर आहे, and Christ who is the groom, तो वधूवर कशा प्रकारे प्रेम करतो, how does He love the church? किंवा त्याने वधूला कोणती प्रॉमिस केलेली आहे And what promise is given to the bride? आणि ती वचनं आमच्या जीवनामध्ये कशी लागू होत आहेत, And how those words apply in our life? त्याची रहस्य आपण बघणार आहोत. And we'll see those mysteries. आणि येशूने मंडळीला And for Jesus, for the church, जसे 7 शब्द उच्चारले होते, like He's given 7 words, तसे 7 प्रॉमिस त्याने केलेले आहेत. likewise He's given 7 promises. त्या अभिवचनाविषयी आपण And बघूया. let us see about those promises. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, And God loves us त्यानं आमच्यावर आमच्यासाठी पाप क्षमा केलेली आहे, and has given us forgiveness of sins. आम्हाला मुक्ती दिलेली आहे. Has delivered us. मग त्यानं जे काय अभिवचन दिलेले आहे, So the promise is given us. त्यापैकी पहिलं अभिवचन असं The first आहे, promise is मत्तेय वर्तमान 16 अध्याय Matthew 16, आणि 18 वचन. 18. आणखी मी तुला सांगतो की आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे चालणार नाही. आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या दाराचं चालणार नाही. And I say to you that you are Peter, and on this rock I will build my church, and the gates of Hades shall not prevail against it. पहिलं अभिवचन देवाने मंडळीला दिलं And the आहे. first promise by God to the church याचा अर्थ वराने वधूला जे अभिवचन दिलेलं आहे, means the promise given by the groom to the bride. म्हणजे येशू ख्रिस्ताने मंडळीला जे अभिवचन दिलं But आहे, that means the promise given by Jesus Christ to the church. पहिलं अभिवचन दिलेलं The आहे, first promise, मी मंडळीची रचना करील, and I will establish the church. म्हणजे मी माझ्या वधूची रचना करील. So I will establish my bride. पेत्राला बोलताना तो म्हणतो, While saying to Peter, he says, पेत्र म्हणजे तू खडक आहेस, and Peter, you are the rock. तू खडक आहेस, You are the rock. आणि तुझ्यावर मी आपली मंडळी रचीन. And on you I'll build my church. आणि या मंडळी पुढे And on before this church, अधोलोकाच्या दाराचं काही चालणार नाही. gates of hate shall not prevail. याचा अर्थ And this means, वधूची रचना कार्याचं, and to establish the bride, मंडळीची रचना to करण्याचं establish the church, येशूने अभिवचन दिलेलं Jesus आहे. has promised that. आपण उगाचच मंडळीत येऊन बसत नाही. But we just don't come to the church for the sake of it. आज जर तुम्ही मंडळीमध्ये येऊन बसला If you're असाल, in the church today, सहजच आलेलाच नाही,
If you are not there for the sake of it, योगायोगाने आलेलं it's नाही. not coincidence that you are here. जगाच्या स्थापनेपूर्वीच देवाने तुमची निवड केली Before आहे the creation of the world, you have been आणि chosen. म्हणून तुम्ही आज मंडळीत आहात. And that is why you are here today. देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. And God has known you. देवाने तुमचा परिचय करून घेतलेला And आहे. God has known you. देवाने तुम्हाला त्याच्या नावाने बोलवलेलं He's आहे. called you by your name. तो म्हणतो बोलावलेले पुष्कळ आहेत, He says that there are many who are called, निवडलेले थोडके but आहेत. chosen of you. देवाने तुमची निवड केली आहे And God has chosen you. या मंडळीमध्ये येण्यासाठी, And to come into the church, इथं बसण्यासाठी, to sit here, वचन to ऐकण्यासाठी, listen to the word of आणि God. वचन ऐकण्यासाठी नाहीच, And not only to listen, वचनाप्रमाणे आचरण but to करण्यासाठी. act by the word of God. आणि म्हणून आम्ही जर मंडळीत आलो असू, So if you are in a church today, जर इथं बसलो असू, if you are sitting here, उगाचच आलेलो नाही. it's not just for the sake of it. देवाने तुम्हाला पाचारण He केलं has आहे called you up. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी तुम्हाला आणलं आहे. And that is why He's brought you here. तुमच्यावर प्रेम करतो देव, He loved you. म्हणून त्याने तुम्हाला बोलवले आहे. And that is why He's called you. आणि तो म्हणतो, And He says, मी तुझी रचना करेल. I will build you. आपण मंडळीमध्ये असताना And while we are in the church, दिवसेंदिवस आपण नवे होत आहोत. daily we are renewing ourselves. आपला स्वभाव बदलत आहोत. Our behavior changes. आपण जगाच्या गोष्टी सोडून देत आहोत. We are leaving the things of the world. अधिक आत्म्याच्या प्रेरणेने भरत आहोत. And we are filling up with the guidance of the देवाचा Spirit. आत्मा आपल्या मंडळीत चालवत आहे. And the Spirit of God drives the church. मंडळी दिवसेंदिवस रचली जात आहे. Daily and daily the church is getting built. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, And it's written in one place. आम्ही आपलं बांधकाम केलं जात आहे. And we are getting built every day. आम्ही दगडावर दगड रचले जात आहोत. And it's getting built stone by stone. आपल्याला कोनशिला म्हटलेलं आहे. We are called the cornerstone. आणि कॉर्नर स्टोन आहोत आपण. We are the cornerstone of the church. आपल्याला देव रचत आहे. And God is building us. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, And that is why it says, पेत्रा मी तुला सांगतो, and I tell you, Peter, या खडकावर मी आपली मंडळी on रचेन. this rock I'll build my church. ही मंडळी कोण आहे? And who is the church? ख्रिस्ताची वधू आहे. And it is the bride of आणि Christ. ते कोण आहेत? And who are they? ते आपण आहोत. And we are those. हे आपल्याला माहिती पाहिजे. And we should know that. अनेक लोकांना माहितच नसतं. Many people don't know that. का मंडळीमध्ये मी येतोय? Why do I come to church? जर फॉर्मॅलिटी म्हणून येतो का? And it's just for the formality. म्हणजे औपचारिकता म्हणून येतो का? And it's just for the formality. नाही, देवाला तुम्हाला रचायचं आहे. Because God wants to build you. देव तुमची रचना करत आहे. God wants to establish you. दिवसेंदिवस तुम्ही नवे होत आहात. Daily you are renewing yourselves. आत्म्याने भरले जात You are आहात. filling up with the Holy Spirit. तुमचा स्वभाव बदलत आहे. And your behavior is changing. तुम्ही ईश्वरी स्वभाव धारण करत And you're आहात. taking up the divine character. कारण येशू ख्रिस्त तुमची रचना करत आहे. Because Jesus Christ is building you up. त्यानं पहिलं अभिवचन दिलेलं आहे, And the first promise is given you. मी आपल्या खडकावर मंडळी रची. On the rock I'll build my church. तो त्याचं वचन पूर्ण करत And आहे. He'll fulfill His promise. आणि ज्यावेळेस तो येईल, And when He'll come, ते आपलं वचन पूर्ण करत He'll आहे. fulfill the promise आणि there. आपल्याला तो घेऊन जाईल. And He'll take us up to heaven. पहिलं अभिवचन आहे, And that is the first मी promise. आपल्या मंडळीला रचना करेल. And I will establish my church. आणि तो पहिला चमत्कार त्यानं लग्नातच केला. And the first miracle He performed in the church. उत्पत्तीमध्ये जर आपण बघितलं, If you see in Genesis, लग्नाची सुरुवात केली. the marriage began there. आदाम हवेला एकत्र केलं. Adam and Eve become one. प्रकटीकरणात जर शेवटी बघितलं, If you see in Revelations, तर तिथं पण लग्न आहे. even marriage is mentioned तिथे there. सांगितलंय की स्वर्गात नवी यरूशलेम तयार होत आहे. And there are new creation in the heaven. कोकराचं लग्न निघालं आहे. And the lamb, marriage of the lamb is there in आणि मग heaven. त्याने सगळं प्रतिष्ठितांना आमंत्रित दिलं आहे. So all the people are called there. डिग्निटरी All the dignitaries are called there. त्यांना बोलवलेलं आहे. They're called to the marriage. पण ते जर येत नसतील, So if they're not coming there, तर रस्त्यावरचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. common people are also called. आणि ज्यांना सांगितलं तुम्ही तयार होण्या, ते तयार जर नाही झाले, And if you are people who have to be ready, and if they are not ready, जे कोणी गोरगरीब आहे ते लग्नाला येतील. all the people who are common people, they will come to the wedding. आणि म्हणून आम्ही लग्नाला आलं That पाहिजे. is why we have to come to the wedding. लग्नाला जायला सर्वांनाच आवडतं. Everyone likes to go to a wedding. आणि मग चांगला पोशाख घालून यावं लागतं लग्नाला. And everyone gets ready well and dressed up well. आणि मग येशू आम्हाला तारणाची वस्त्र घालत आहे. And so Jesus is making us wear the clothes of salvation. आणि त्या द्वारे तो आम्हाला लग्नाला घेऊन जात Through आहे. that He's taking us to the wedding. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणून आम्हाला समजलं पाहिजे So we should understand. की देवाने आम्हाला तारणाची वस्त्र दिलेली आहेत. So He has given us the clothes of salvation. ज्यांचं तारण झालेलं आहे, People who have been saved, ते या लग्नात सहभागी होतील. they can come to the wedding. कोकऱ्याचं लग्न निघालं आहे. And the wedding of the lamb is there. आणि लग्नाला जाण्यासाठी आपण तयारी करत आहोत. And we have to be ready to attend the wedding. आमचा जीवन प्रवास हे एक लग्न आहे. And our journey of life is a wedding. जोपर्यंत त्या जगामध्ये आम्ही आहोत, Till we are in the world. तारणाची
समाधानाची वस्त्र आम्हाला नेसायची We आहे. have to have the clothes of salvation. येशू ख्रिस्त मेघावर बसून येईल, He'll come on the clouds आम्हाला तो घेऊन जाईल, and He'll take us to heaven. आम्हाला लग्नात सहभागी व्हायचं We आहे. have to attend the wedding there. मी या खडकावर आपली मंडळीची रचना करेल. And I will build my church on this rock. दिवसेंदिवस परमेश्वर आमची रचना करत आहे. And day by day He's building us up. दुसरं अभिवचन त्यानं आम्हाला दिलेलं And the आहे. second promise, योहानकृत सुवर्तमान 14वा अध्याय John 14, 16 वचन. 16. त्यानं मंडळीला दुसरं वचन अभिवचन दिलेलं आहे. मी पित्याला विनंती करीन, मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हा दुसरा कैवारी म्हणजे मग तो तुम्हाला दुसरा कायवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याच्या पुढचं त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही, अगर त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेन. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन. And I will pray the Father, and He will give you another helper, that He may abide with you forever, the Spirit of truth, whom the world cannot receive, because it neither sees Him nor knows Him. But you know Him, for He dwells with you and will be in you. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And it is written there, वधूने वराने वधूला, and the groom to the bride. दुसरं अभिवचन दिलेलं आहे, The second promise is given, तुम्हाला पवित्र आत्मा देईल, I'll give you the Holy Spirit, तुम्हाला सत्याचा आत्मा देईल, the Spirit of truth. तो तुमच्या बरोबर असेल. He'll be with you, पुढे असं म्हटलेलं आहे, and it says, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, and He'll guide your way, तुम्हाला येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टींची आठवण देईल, and He'll remember things आणि Jesus तो has told तुम्हाला you, अनाथ असं सोडणार and नाही, He'll not leave you orphans, तो तुमची बाजू घेईल. and He will come to you. दुसरं अभिवचन वराने वधूला दिलेलं आहे, And this is a second promise. म्हणजे ख्रिस्ताने मंडळीला दिलेलं आहे, So Jesus made this promise to the church. मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल, I'll give you the Holy Spirit, तुम्हाला पवित्र आत्मा देईल, the Holy Spirit. तो तुमच्या बरोबर He असेल, will be with तो you. तुम्हाला मार्गदर्शन He will करेल, guide you. तुम्हाला सत्यात घेऊन He'll जाईल, take you to the complete truth. होणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कळवेल. He'll tell you the things of the future. बघा वराने वधूला दिलेलं हे प्रॉमिस आहे. And that is a promise given by the groom to the bride. येशू ख्रिस्त आमचा वर आहे, And Jesus is a groom. मंडळी ही त्याची वधू आहे, Church is the bride. आणि त्यांना अभिवचन दिलेलं आहे, And this is the promise. मी तुम्हाला एक गायडन्स देईल, I'll give you a guide. तो गाईड देईल, I'll give you a guide. मार्गदर्शक देईल, I'll give you a guide. तो तुमच्या बरोबर सदा असेल, He'll be with you always. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, And He'll guide your path. तुम्हाला सत्यात घेऊन He'll जाईल, take you to the truth. आणि तो तुम्हाला सत्यात नेईल, And He'll take you to the truth. होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. And He'll tell you things of the कधी future. कधी तुम्हाला पवित्र आत्मा होणाऱ्या गोष्टी कळवेल. And the Holy Spirit will tell you the things of the आणि future. वचनात जे जे काही सांगितलेलं And आहे whatever is written in the Bible, त्याची तुम्हाला तो आठवण करून देईल. and He'll make you remember those things. त्यानं दिलेलं हे दुसरं अभिवचन आहे. And it is a second promise is given you. तिसरं अभिवचन त्यानं आपल्याला दिलेलं आहे, Third promise, की पवित्र आत्मा तुम्हाला येईल, Holy Spirit shall come to you. तो तुम्हाला सामर्थ्य देईल. I'll give you the strength. तिसरं अभिवचन त्यानं दिलंय, The third promise, तुम्हाला तो सामर्थ्य देईल. He'll give you the strength. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 8 वचन. Acts 1 and 8. वधूने वराला दिलेलं वराने वधूला दिलेलं तिसरं अभिवचन. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरूशलेमात, सर्व यहूदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. काय सांगितलंय? But you shall receive power when the Holy Spirit has come upon you, and you shall be witness to me in Jerusalem, in all Judah and Samaria, and to the ends of the earth. म्हणजे वराने वधूला कोणतं प्रॉमिस दिलेलं What आहे? is a promise given by the groom to the bride? की मी तुम्हाला एकटं सोडणार I'll नाही, not leave you alone. तुम्हाला पवित्र आत्मा I'll देईल, give you the Holy Spirit. आणि पवित्र आत्मा देईल And when the Holy Spirit is given, त्याच वेळेस तो तुम्हाला सामर्थ्य देखील देईल. that time He'll give you the strength as well. आणि तुम्हाला अशक्त सोडणार He'll नाही. not leave you weak. देव तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य He'll देईल. give you the power of the Holy Spirit. तो म्हणतो की मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल, He says, I'll give you the Holy Spirit, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, and you'll get the strength, आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. and you'll be my witness to the ends of the earth. तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी To the व्हाल. end of the earth, you'll be my witness. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर असेल, Holy Spirit will be with you, आणि मग तुम्हाला पवित्र आत्म्याची फळं मिळतील, and you'll get the fruits of the Spirit. तुम्हाला पवित्र आत्म्याची दानं You'll मिळतील, get the gifts of the Spirit, आणि त्याच्या सामर्थ्याने तुम्ही कार्य करा. and through the power you'll work there. देव तुमच्यावरती सामर्थ्य पाठवेल. And God will send His power upon you. हे बघा, मनुष्य करू शकत नाही, And man cannot do anything but by the power of आणि God. देवाला नेहमी आपल्याला सामर्थ्य द्यायचं असतं. And God wants to give us power always. देवाने आम्हाला दोनदा सामर्थ्य दिलेलं आहे. And 2 times He's given us the power. पहिली गोष्ट, First time, देवाने ज्यावेळेस आम्हाला
आमच्या नाकपुड्यात श्वास फुकला, And when God gave breath in the nostrils, त्यावेळेस आम्ही जिवंत झालो. we became alive. उत्पत्ती 2:7 मध्ये म्हटलेलं आहे, Genesis 2:7 it says, त्यानं आमच्या नाकपुड्यात श्वास फुकला, and he blew the breath in our nostrils. मग आमच्यामध्ये जीवन आलं. And that is why we became alive. मनुष्य जीवधारी प्राणी झाला. And man became an alive. मनुष्य जीवधारी प्राणी झाला Man became a living animal. आणि तो जिवंत झाला And he became alive. आणि तो चालू लागला, And he started walking. तो जिवंत राहू लागला. And he started living a lively life. पण मनुष्याकडून पाप घडलं, But man sinned. मनुष्याचा देवाचा संबंध तुटला. And his connection with God ended. पुन्हा एकदा देवाने दया केली, But still God had mercy. पुन्हा तो आमच्याकडे आला. Again he came to us. मरते मनुष्याला त्यानं उठवलं, And he rose up the dead man. येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा उठवलं. And through Jesus he resurrected the dead man. पुन्हा एकदा देवाने आमच्यावर श्वास फुंकला. And again he put his breath into our nostrils. योहान 20:22 वाचा. And John 20:22. दुसऱ्यांदा देवाने आमच्यावर श्वास फुंकला. असे बोलून त्याने त्याजवळ फुंकरटा केला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. And he said, and when he had said to him, he breathed on him and said to him, receive the Holy Spirit. बघा, उत्पत्ती 2:7 मध्ये आपण बघितलं, And Genesis 2:7 we saw, परमेश्वराने आमच्या नाकपुड्यात श्वास फुंकला. and Jesus put his breath in our nostrils. आणि योहान 20:22 मध्ये म्हटलं, And John 20:22 it says, असे म्हणून त्याने आमच्यावर फुंकर घातली, and saying that he just blew the air upon us, त्यावेळेस आमच्यावर पवित्र आत्मा आला. and the Holy Spirit came upon us. पहिल्या वेळेस श्वास फुंकला, First time he gave his breath, मनुष्य जीवधारी प्राणी झाला. and man became a living animal. नव्या करारात प्राण फुंकला, And in the New Testament he blew the air, पवित्र आत्मा दिला, he gave the Holy Spirit, मनुष्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला. and man got the Holy Spirit. दुसऱ्यांदा श्वास फुंकला, Second time when he blew the breath, मनुष्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला. man received the Holy Spirit. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. That is why we need the Holy आणि Spirit. म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला सामर्थ्य देईल. And that is why he says, I'll give you the power. पवित्र आत्मा आमचं सामर्थ्य आहे. Holy Spirit is our power. म्हणजे प्रभू आम्हाला सामर्थ्य देतो, And God gives us his power. तेच आम्हाला ताकद असते. And that is the strength we have. आणि त्या पवित्र आत्म्याच्या साह्याने And through the help of that Holy Spirit, देव आमच्या जीवनात कार्य करतो. he works in our lives. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. And you will get the power. मग तुम्ही अनेक गोष्टी करू You शकाल. can do many things through that. आणि पवित्र आत्मा येतो, आम्हाला अभिषेक मिळतो. And when the Holy Spirit comes, we get anointed. अभिषेक सैतानाचं सामर्थ्य तोडून टाकतो. And the anointing breaks the power of the devil. देव आम्हाला आशीर्वादित करतो. God blesses us. सैतानी बंधनातून सोडवतो. And he breaks us the bondage of the devil. पापातून, शापातून, रोगातून सोडवतो. And from the sin, curse and death, he takes us out. कारण पवित्र आत्मा आमच्यावर आलेला असतो. Because the Holy Spirit has come upon us. अशा प्रकारे त्यानं तिसरं आम्हाला अभिवचन दिलं, And so through that the third promise is given us. मी तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देईन. I will give you the power of the Holy Spirit. मग देव अशा प्रकारे देवाने आम्हाला अशा प्रकारे अभिवचन दिलं आहे. And in this way God has given us his promise. मंडळीला अभिवचन दिलं आहे. He's given us promise to the church. पहिल्या मंडळीची रचना करेल, And when he'll establish the church, मग दुसरं दिलं त्यानं पवित्र आत्मा देईल. and second time he'll give the Holy Spirit. तिसरं अभिवचन दिलं तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. And the third promise is that he'll give us power. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देईल. And the power of the Holy Spirit. चौथं अभिवचन त्यानं आम्हाला The दिलं, fourth promise that he's given us, पवित्र आत्म्याने केलेली प्रार्थना मी ऐकेल. I will hear any prayer by the Holy Spirit. योहान 14:12. John 14 and 12. मी तुम्हास खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. Most assuredly I say to you, he who believes in me, the works that I do, he will also do, and greater works than these he will do, because I go to my Father. पुढचं वाचा ब्रदर. तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, ते मी करीन, यासाठी की की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नामाने मजवळ काही मागाल तुम्ही माझ्या नावाने जवळ काही मागाल तर मी ते करेन. तर मी ते करल. And whatever you ask in my name, that I will do, that the Father may be glorified in the Son. If you ask anything in my name, I will do it. त्या ठिकाणी चौथं वचन त्यानं अभिवचन दिलं. The fourth promise is mentioned here. वराने वधूला दिलेलं चौथं Promise by the groom to the bride. अभिवचन. The fourth promise. चौथं अभिवचन Fourth promise. की
की तुमची प्रार्थना ऐकली जाईल. that He will hear your prayers. म्हणजे पवित्र आत्मा ज्यावेळेस तो येईल, And when the Holy Spirit shall come upon पवित्र you, आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर असेल, the power of the Holy Spirit will be with you. त्यावेळेस तुम्ही येशूच्या नावाने जे काही मागाल, When at that time, if you ask anything in the name of Jesus, तुम्ही विश्वासाने जे काही मागाल, with faith, if you ask anything in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या ठाई देवाचं गौरव व्हावं, and in Christ Jesus, the God be glorified, देव तुमची प्रार्थना ऐकल. and He will hear your prayers. तुम्ही येशूच्या नावाने जे काही मागाल, Whatever you ask in the name of Jesus, ते तुम्हाला देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. and He will be given to you, and that is the promise. वराने वधूला दिलेलं हे आश्वासन आहे. And it is the promise by the groom to the bride. योहान 15:7 मध्ये म्हटलेलं आहे. John 15:7 it says. मग तुम्हाला हे कसं प्राप्त होईल? So how will you get it? कशा प्रकारे वराने दिलेलं वधूला अभिवचन प्राप्त होईल? And how will the promise be fulfilled? योहान 15:7 वाचा. John 15:7. तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. If you abide in me, and my words in you, and you whatever you ask your desire, and it will be done for you. काय सांगितलं त्या ठिकाणी? की तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल, Whatever you ask in my name, ते तुम्हाला मिळेल. you will get that. पण कधी मिळेल ते? But then when will you get it? ज्यावेळेस तुम्ही माझ्या वचनामध्ये राहाल, But when you abide in my words, तुम्ही माझ्या वचनात राहाल, when you stay in my words, त्यावेळेस तुम्हाला ते प्राप्त होतील. that time you will get it. आणि म्हणून वचनात राहणं फार महत्त्वाचं So आहे. that is why living in the word is important. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं, So the Bible says, जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, the man who is fearful of God जो त्याची आज्ञा पाळतो, and who obeys Him, रात्रंदिवस त्याच्या वचनाचं मनन करतो, day and night meditates on His word, त्याचीच प्रार्थना ऐकली आहे. only for him God hears his prayers. जी स्त्री परमेश्वराचं भय धरते, The woman who fears the Lord, तिच्याकरता हे वचन आहे. for her it is the word. आणि म्हणून वचनामध्ये राहणं फार गरजेचं That आहे. is why living in the word is important. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, You living in me, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिलात, my word lives in you. म्हणजे तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला मिळेल. So whatever you ask, you will receive it. आणि म्हणून वचनामध्ये राहणं फार गरजेचं आहे. It's important to live in the word. मंडळीमध्ये राहणं फार गरजेचं It's आहे. important to stay in the church. वचनाचं मनन करणं फार महत्त्वाचं आहे. It is important to meditate on the word रात्रंदिवस वचनाचं मनन केलं पाहिजे. and meditate on the word day and night. मग तुम्ही जे जे काही मागाल, So whatever you ask, देव तुमची प्रार्थना ऐकल. God will hear your prayers, कारण त्यानं अभिवचन दिलेलं आहे. because that's the promise is given तुम्ही you. माझ्या नावाने अजून काही मागितलं नाही. You haven't asked anything in my name. माझ्या नावाने मागा म्हणजे तुम्हाला ते मिळेल. Ask in my name and it will be given to you. आणि म्हणून त्या वराच्या नावाने जो कोणी मागल, So whoever asks in the name of the groom, ते वधूला मिळेल, a bride will get that. असं देव येशूने अभिवचन दिलेलं That आहे. is the promise given by Jesus. मार्क 16:19 मध्ये असं म्हटलेलं आहे. Mark 16:19. वाचा. तुमच्यावर याप्रमाणे हा प्रभू येशू त्याचबरोबर बोलल्यावर नंतर वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. पुढं त्याने निघून जाऊन प्रभू त्यासह कार्य करीत असता आणि त्याचबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारा वचन दूढ करीत असता सर्वत्र घोषणा केली. आमेन. So then after the Lord had spoken to him, he was received up into heaven and sat down at the right hand of God. And when they went out and preached everywhere, the Lord working with them and confirming the word through the accompanying signs. Amen. म्हणजे ते येशूच्या नावाने जे जे काही मागत होते, So whatever they were asking in the name of Christ, ते मिळत होतं. they were getting those. मार्क 16:16 बघा बरं. जो विश्वास धरितो हा जो विश्वास धरतो, व बाप्तिस्मा घेतो हा त्याचे तारण होईल. पुढं जो विश्वास धरीत नाही तो दंडास योग्य ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर हा. ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणारच नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. He who believes and is baptized will be saved, and he who does not believe will be condemned. And these signs will follow those who believe. And in my name they shall cast out demons, and they will speak new tongues. They will take up serpents, and if they drink anything deadly, it by no means will hurt them. They will lay their hands on the sick, and they will recover. म्हणजे चौथं अभिवचन त्यानं दिलं. The fourth promise is given. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. Whatever you ask in my name, it will be given to you. चौथ्या अभिवचनामध्ये म्हटल्याप्रमाणे And like the fourth promise says, येशूच्या नावाने तुम्ही जे काही मागाल whatever you ask in the name of ते Jesus, तुम्हाला मिळेल. you will get that. तुम्ही भूते काढताल, And you will cast out demons, दुखण्यावर हात ठेवले म्हणजे बरे होतात. and you will heal the sick.
मग लोकांना तुम्ही बरे करू शकाल and you can heal the sick, आणि हे सगळं विश्वासानं होणार आहे. and through faith all this will come to ज्यावेळेस pass. तुमचा विश्वास असेल If you have the faith, की येशूच्या नावाने सगळं बरं होतं, if you have the faith in the name of तुम्ही Jesus, लोकांच्या everything is healed. देवा- येशूच्या नावाने प्रार्थना कराल And if you pray in the name of आणि Jesus, लोक बरं होतील. people will get healed. अशा प्रकारे त्याने हे अभिवचन दिलेलं And in आहे. such way, He gave us a promise. पाचवं अभिवचन त्यानं वधूला दिलेलं And the आहे fifth promise is given us: की मी तुझ्या बरोबर असेल. I will be with you. मत्तेय शुभवर्तमान 28वा अध्याय Matthew 28, आणि 20वा वचन. 20. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळाव्यास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. Matthew 28 and 20, it says, teaching them to observe all things that I have commanded you, and lo, I am with you always, even to the end of the age. Amen. काय म्हटलं की नाही, पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे. And I will be with you till the end of the age. आणि वर वधू बरोबर कुठपर्यंत असणार आहे? And till when will the groom be with the bride? युगाच्या समाप्तीपर्यंत. Till the end of the age. तो त्याच्या आधीचं वचन आज म्हटलेलं आहे, And the verse before says, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. and go and preach the word of God to the entire world, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा द्या. and baptize them in the name of Father, Son, and Holy Spirit, वचनाची घोषणा करा. and spread the word to them. आणि हे करताना भिवू नका, And do not fear while doing this, कारण मी तुमच्या बरोबर because असेल I'll be with you. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा बरोबर असेल. Until the end of the age, I'll be with you. म्हणजे देव आमच्या बरोबर असणार आहे. So God is with us, आणि तो असंच असणार नाही. and He's just not there for the sake of it. तो चिन्ह चमत्कार करणार आहे. And He'll work signs and wonders in your life. तुम्ही प्रार्थना कराल, When you pray, तुम्ही लोकांच्या साक्षी ऐकाल, and you'll hear the testimonies of people. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल, And when you pray for something, त्यांच्या जीवनात चमत्कार घडतील, their life will fill testimonies. ते साक्षी देतील They will testify, आणि तुम्हाला कळेल की देव तुमच्या बरोबर आहे. and you will know that God is with you. आणि मग वधू बरोबर वर आहे. And so with the bride, the groom is there. आणि मार्क 16:19 मध्ये म्हटल्याप्रमाणे And Mark 16:19, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता and God was working with them, आणि वचनाचं समर्थन करत होता. and He was supporting the word. वचनाचं समर्थन करत He was होता. supporting the word. तुम्ही देवाची वचने ऐकाल And when you listen to the word, आणि त्या वचनाचं समर्थन देवानेच केलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल. and God has only supported that word, and you will understand that. अशा प्रकारे वराने वधूला अभिवचन दिलेलं And आहे. in this way, the promise is given by the groom to the bride. पाचवं अभिवचन आपण बघितलं, The fifth promise we saw, पहा मी तू युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे. I will be with you till the end of the age. सहावं अभिवचन त्यांनी The म्हटलं sixth promise, योहान 14वा अध्याय 3रं वचन. John 14:3. योहान 14:3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. And if I go and prepare a place for you, I will come again and receive you to myself, that where I am, there you may also be. वराची इच्छा आहे, It's a wish of the groom. वधूची ख्रिस्ताची इच्छा आहे, It's the will of Christ, मंडळीने आपल्या बरोबर असावं. and the church should be with him. मंडळीने आपल्या बरोबर असावं. Church should be with him. ख्रिस्ताची इच्छा आहे, It's the will of God. मंडळी बरोबर मी असावं. I should be with God. मंडळीने माझ्या बरोबर The असावं. church should be with me. आणि म्हणतो And so he says, जेथे मी आहे wherever I am there, तेथे तुम्ही असावं. I wish that you should also be there. म्हणून मी तुमच्यासाठी That is why जागा तयार करायला I'll जात go and आहे. prepare a place for you. पुन्हा एकदा 14:3 वाचावं, योहान 14:3. आणि मी जाऊन तुम्हासाठी त्याच्या आधीचं वचन वाचा ब्रदर. त्याच्या माझ्या आधी. पित्याच्या घरात माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्या जातो. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यात जातो. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, मी तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. तेथे तुम्ही असावं. In my Father's house are many mansions, and if it were not so, I would have told you. I go to prepare a place for you, and if I go and prepare a place for you, I will come again and receive you to myself, that where I am, there you may also be.
वराची इच्छा आहे It's the wish of the groom. की वधूने माझ्या बरोबर The असावं. bride should be with me. प्रियकराची इच्छा आहे It is the will of the beloved, त्याच्या प्रियसीने म्हणजे मंडळीने and the lover, that is church, त्याच्या बरोबर असावं. should be with him. जेथे वर आहे तेथे वधू असावी. Where the groom is there, the bride should be there. जिथे ख्रिस्त आहे तिथं मंडळी असावी. Where Christ is there, the church should be there. पवित्र शास्त्र सांगतं And the Bible says, येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला आहे and Jesus is sitting on the right side of आणि God. तिथं तो जागा तयार केलेला आहे. And he is preparing a place there. कोणासाठी जागा? For whom? जागा म्हणजे महाल बांधवला गेला आहे. And he is going to build a mansion. म्हणजे घर बांधवला गेलेला आहे तो. And he is preparing a house there. आणि मग त्या ठिकाणी मंडळी असावी असं त्याला वाटतं. So he feels that the church should be आणि तो there. म्हणतो की मी पुन्हा येईल So he says, I'll come again. आणि तो तुम्हाला घेऊन जाईल. I'll take you. आणि मी त्यात म्हणतो की मी तुम्हाला महाल बांधल. And he says, I'll build a mansion for you. तुमच्यासाठी बंगला बांधल. I'll build a big house for तुमच्यासाठी you. घर बांधल. I'll build a house for you. असं त्याने अभिवचन दिलेलं And आहे. that is the promise he's given us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बघा तो आपल्यावर प्रेम करतो. So he loves us. मग आपल्यासाठी तो गेलेला आहे. And that is why he's gone to heaven for us. म्हणून आपण मंडळीमध्ये जी गीतं गातो ना So the songs we sing here, त्यापैकी एक प्रेमगीत आहे. so the song of love is one of them. येशू माझा येईल रे And Jesus will come soon. स्वर्गात नेईल रे. And he'll take me to heaven. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उगाचच गाणं म्हणत नाही आपण. And we just don't sing for it. उगाचच आराधना करत नाही. And we just don't sing for the sake of it. ज्या गोष्टी घडणार आहेत त्याविषयीचं गीत आहे. The things that are going to happen, it is a song about that. येशूची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर It's the असावं. will of God that we be with him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग म्हणूनच त्यानं पवित्र आत्मा दिला. And that is why he's given us the Holy Spirit. आणि म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला एकटं अनाथ सोडणार नाही. And he says, I'll not leave you alone. तुम्हाला पवित्र आत्मा देईल. I'll give you the Holy Spirit. मी तुमच्यासाठी घर बांधल I'll build a house for you. आणि तिथे मी तुम्हाला घेऊन And जाईल. I'll take you there. अशा प्रकारे तो म्हणतो And this way he says, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे I'll prepare a house for you there. आणि मग मी तुम्हाला घेऊन And जाईल. then I'll take you there. आणि 7वं शेवटचं अभिवचन And the आहे 7th and last promise is given us. योहान 14:3 पुन्हा एकदा. योहान 14:3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल. And I'll come again and I'll take you. 7वं वचन त्याने दिलेलं आहे. The 7th promise, मी पुन्हा येईल I'll come again, तुम्हाला घेऊन जाईल. I'll take you there. जगातले लोक म्हणतात मी पुन्हा येईल पण येत नाहीत. But the people of the world says, I will come again, but it doesn't happen so. पुन्हा येईल म्हणते तर येत नाही ते. But they say, I'll come again, and it doesn't happen so. पण येशू ख्रिस्त म्हणतो But Jesus says, मी पुन्हा येईल. I will come again soon. याचा अर्थ तो येईल. Hey, it is for sure that he'll come again. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अजून एक वचन वाचा. And read another verse. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय Acts. 9 ते 11. Acts 1:9-11. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 9 ते 11. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू. जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. Now when they had spoken these things while they watched, he was taken up, and a cloud received him out of their sight. And while they looked up steadfastly towards heaven, as he went up, behold, 2 men stood by them in white apparel, who also said, Men of Galilee, why do you stand gazing up into heaven? The same Jesus who was taken up from you into heaven will so come in the same manner as you saw him go up in heaven. गालिलकर त्या ठिकाणी होते. And the people of Galilee were there. घटना अशी चालू होती. And the incident happened there. गालिलातले सगळे लोक येशूला बघत होते. And all the people of Galilee were seeing Jesus. मेघ आला And the cloud came down. आणि येशू ख्रिस्त वरती चालला होता. And Jesus was taken up into heaven. गालिलकर सगळे बघत होते. People of Galilee were standing there. मग त्या ठिकाणी 2 शुभ्र दूत आले. And then 2 angels came there. शुभ्र वस्त्र परिधान केलेले दूत आले. And in bright clothes they came there. आणि ते म्हणाले, And they said to them, अहो गालिलकरांनो, People of Galilee, तुम्ही हे काय बघत आहात? what are you seeing?
जसा येशू ख्रिस्त वर जाताना बघाल Like you're seeing Jesus going to heaven, तसाच तुम्ही परत येताना त्याला बघाल. likewise you'll see him coming down to earth. येशू ख्रिस्त ज्यावेळेस वर चालला होता When Jesus was going up into heaven, त्या ठिकाणी मेघ होते. and there were clouds there, तो शरीराने गौरवी शरीराने मेघातून वर चालला होता. and by the glorious body he was going taken up into heaven. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त परत येईल And when Jesus would come down, गौरवी शरीराने येईल, with a glorious body he'll come down, मेघावर बसून येईल will say, come down sitting on the cloud, आणि सर्व लोक त्याला पाहतील. and all the people of the world will see him. जे मेलेले असतील People who are dead, ते प्रथम उठतील. they would be resurrected again. आपण जे जिवंत असू And who are living, आपण त्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू. will see him with our mortal eyes. जसा तो मेघावर बसून वर गेला Like he's going up into heaven, तसा तो मेघावर बसून खाली येईल. same way he's gonna come to earth. खाली येईल म्हणजे तो आम्हाला घ्यायला येईल. So he's gonna come down to take us. आम्ही वर उचलले जाऊ मेघावरती. And we are gonna be taken up on the तिथं cloud. आमची आणि येशूची भेट होईल. And there we'll meet Jesus Christ. त्यानं 7वं अभिवचन दिलेलं आहे. And the 7th promise is given us. मी पुन्हा येईल I will come down again व तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन and I जाईल. will take you up into heaven. वराने वधूला दिलेलं 7वं वचन. And this is the 7th promise by the groom to the bride. 7वं अभिवचन The दिलं. 7th promise. मी पुन्हा येईल I will come down आणि तुम्हाला घेऊन and I जाईल. will take you up into heaven. आणि आम्हाला जर जायचं असेल And if we have to go to heaven, तर आम्ही लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. and we have to be ready for the marriage. स्वर्गात कोकऱ्याचं लग्न निघालं आहे. And the wedding of the Lamb is going to take place in the त्यासाठी आम्ही heaven. तारणाची वस्त्र घातली पाहिजे. For that we have to have the clothes of righteousness. आमचं तारण होणं गरजेचं And we आहे. have to be saved. तारणाची वस्त्र घालून आम्हाला तिकडे जायचं We आहे. have to wear the clothes of salvation and go there. आम्हाला शुभ्र वस्त्र परिधान करायचे We have आहे. to take up bright clothes. आणि म्हणून आम्हाला देवाची वस्त्र धारण करायची आहे. That is why we have to wear the शुभ्र clothes of वस्त्र God. काय आहे? What are the bright clothes? प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता. And the righteousness of Lord Jesus Christ. त्यानं आम्हाला जी दिलेली धार्मिकता आहे The righteousness is given us. ती वस्त्र आम्हाला घालायची We आहे. have to wear those clothes कोकराच्या लग्नाला जायचं आहे. to attend the wedding of the Lamb. आज आपण बघत आहोत And we are seeing today की वराने वधूला 7 अभिवचन दिले the आहेत. 7th promise given by the groom to the bride. पुन्हा एकदा ती आपण अभिवचन बघूया And let's revise it once again. आणि मग आपण देवाचे जे अभिवचन आहे And with the promises of God, ती पाळूया. let us follow those. त्याच्यात म्हणजे आपण तत्पर राहूया Let us be steadfast in following आणि it. मग त्याला आपण सामोरं जाऊया. And let us be face them. पहिलं अभिवचन त्यानं आम्हाला दिलं The होतं. first promise he gave us, मत्तई 16 अध्याय 18 वचन. Matthew 16:18. मी आपली मंडळी या खडकावर रचीन. I will establish my church on the rock. पहिलं अभिवचन त्यानं दिलं. The first promise, मी मंडळीची रचना करेल. I'll establish the church. आम्ही दिवसेंदिवस प्रभूमध्ये रचले जात आहोत. And day by day we are getting built in him. विश्वासात अधिक भक्कम होत आहोत. And we're strengthening faith. दुसरं अभिवचन दिलं आहे. The second promise, मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल. I'll give you the Holy Spirit. तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची फळं येतील. And you'll have the fruits of the तुम्हाला Spirit. पवित्र आत्म्याची दानं You'll मिळतील. get the gifts of the Spirit. तिसरं अभिवचन दिलेलं The आहे. third promise, तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. I'll get the power of the Holy Spirit. प्रेषित 1:8 नुसार And according to Acts 1:8, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त the होईल. power of the Holy Spirit will come upon तुम्ही you. पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी व्हाल. And you'll be my witness to the ends of the earth. देवाची सुवार्ता गाजवाल. And you will spread the gospel. अनेकांना देवाच्या राज्यात घेऊन याल. You'll take many people in the kingdom of God. देवाचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त And होईल. you will get the power of the Lord. आणि ज्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल When you receive the power, तुम्ही देवाकडे प्रार्थना कराल. you'll pray to God. चिन्ह चमत्कार घडतील. Signs and miracles would happen. तुमच्या जीवनात कार्य घडल. And there will be great work in your life. तुमचे आजार बरे होतील. You'll be healed of your sickness. तुमच्या पापांची क्षमा होईल. Your sins will be forgiven. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त And होईल. you will receive the power of the Lord. आणि चौथा अभिवचन दिलेलं आहे. And the fourth promise is given us. प्रार्थनेत जे काही मागाल Whatever you ask in prayer, देव तुम्हाला देईल. Lord will give it to you. देव तुम्हाला देईल. He'll give it to you. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Whatever you ask, He'll give it to तुम्ही you. येशूच्या नावाने मागा म्हणजे मिळेल. You'll ask in the name of Jesus, He will give पवित्र it to आत्मा you. तुमच्यासाठी मध्यस्थी Holy करेल. Spirit will meditate on तुम्ही you. अन्य भाषेतून प्रार्थना कराल. You pray in tongues. तुम्ही सर्प उचलताल तुम्हाला बाधणार नाही. And you'll catch up snakes and it would haunt तुम्ही you. नव्या नव्या भाषा बोलताल. You'll speak new languages. देवाशी तुमचं रहस्य प्राप्त होईल. And you'll get to know the secrets and mysteries. अनेक चमत्कृत्य तुमच्या जीवनात घडतील. And many signs and miracles will happen in your lives. कानांनी ऐकले नाही. And not heard by ears. डोळ्यांनी पाहिले Not नाही. seen by your eyes. अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. And many of such things you'll see in your lives. अद्भुत कृत्य तुमच्या जीवनात घडतील. Marvelous deeds will happen in your lives. अशक्य गोष्टी शक्य होतील. And impossible will become possible in your lives. तुम्ही केलेली मागणी तुम्हाला मिळेल. And the things that you have asked for, God will give it to you. देव तुम्हाला न्याय देईल. God will give you देवाजवळ तुम्ही याल. God will give you the justice and will come to म्हणून closer. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. And it is the time to accept God तोच त्याचा धावा करा. and run to Him मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. and ask and
will be given to you, तुम्ही हाक माराल, and you will call out to him, परमेश्वर तुम्हाला उत्तर and देईल. he will answer you. पाचवा अभिवचन, And the fifth promise, मी तुमच्या बरोबर असेल. I'll be with you always. परमेश्वर तुमच्या बरोबर God असेल. is with you. तुम्ही अग्नीतून जाताल, You'll go through fire. भट्टी तुम्हाला पळवणार The नाही. furnace would burn you. दानिएलाप्रमाणे तो तुमच्या बरोबर Like असेल. Daniel, he'll be with you. शद्रक मेशक अबेदnego तुम्हा बरोबर असेल. Like Shadrach, Meshach, and Abednego, he'll be with कारण you. कारण तो म्हणतो, Because he says, पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हा बरोबर आहे. I'll be with you till the end of the age. तुम्हाला काही एक बाधणार नाही. Nothing will hurt you. अद्भुत गोष्टी घडतील. Marvelous things will happen in your life. सातवं अभिवचन तो म्हणतो. And the seventh promise, he says, सहावं अभिवचन तो म्हणतो, sixth promise, मी तुम्हाला मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. I'll go and prepare a place for you. आणि जागा तयार केली म्हणजे तुम्हाला घेऊन जाईल. And once I prepare it, I'll come and take you. आम्ही या जगामध्ये प्रवासी आहोत. We are travelers in the world. जग व जगातल्या गोष्टी नाहीसे होतील. And the things of the world and the world will perish. फक्त स्वर्गीय गोष्टी राहतील. The heavenly things will stay forever. म्हणून स्वर्गीय गोष्टी मिळवायचा प्रयत्न That is why करा. try to attain the heavenly things. जगातल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. Do not pay attention to things of the world. लोभ धरू नका. And do not be greedy. जगाच्या गोष्टीच्या मागे लागू नका. Do not go behind the things of the world. पैशाच्या मागे लागू नका. Do not go behind money. संपत्तीच्या मागे लागू Do not नका. go behind prosperity. स्वर्गीय गोष्टी मिळवा. Try to attain the things of heaven. देव तुम्हाला सहाय्य मदत God करेल. will help you for that. त्याची धार्मिकता, His righteousness त्याचे राज्य, and His kingdom. त्यासाठी प्रयत्न करा. Try hard for that. त्यासाठी खटपट करा. And try hard to attain it. पवित्र शास्त्र सांगतं, And the Lord says, जगात तुम्हाला क्लेश होतील, and you will face many tribulations in the world. तरी धीर धरा. But be courageous. मी जगाला I जिंकला. have overcome the world. आणि जगाला जिंकलेला आहे. And the person who has overcome the तो world, तुमच्या बरोबर he आहे. is with you. म्हणून जगातल्या त्रासामधून तुम्हाला सोडवल. So he will deliver you from the pain of the world. तुम्हाला आजारातून सोडवल. Will deliver you from sickness. तुम्हाला क्लेशातून Will सोडवल. deliver you from tribulations. थोडा वेळ धीर धरा. And be courageous for a while. सर्व संकटातून जाल. You go through many storms. पवित्र शास्त्र सांगतं, And the Bible says, धार्मिकाला बहुत कष्ट होतात, and the righteous will face many tribulations in the world. पण परमेश्वर त्या चारातून त्यांना सोडवतो. But Jesus will deliver them त्याचं to हाड ना all. हाड सांभाळतो. And he will protect these bones. तो तुमची काळजी घेईल. And he will protect you. त्याच्यामध्ये टिकून राहा. And be rooted in him. जगाच्या गोष्टीच्या मागे लागून जाऊ Do not नका. go behind the things of the world. जगाकडे नका जाऊ. Do not go behind the world. अहो, द्विविधीच्या लोकांनो, And people of the world, देवाजवळ या, and come to Lord. म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. And he will come closer to you. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, So the psalmist says, परमेश्वराजवळ जाणे यातच माझं कल्याण आहे. and to go closer to God is good for me. जगातल्या गोष्टींचा लोभ धरू नका. And do not be greedy for things of the world. देवाजवळ या. Come closer to God. देव तुमच्या जवळ येईल. He will come closer to you. नंतर शेवटचं अभिवचन दिलेलं आहे. And the last promise is given us. जागा तयार केल्यानंतर After he has prepared a place for us, मी येईन I will come again आणि तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन and I जाईन. will take you with me. देव आम्हाला जगात असाच सोडणार नाही. And God will not leave us orphan in the world. तो आम्हाला त्याच्या बरोबर घेऊन He will जाईल. take us with him. मग जर तो त्याच्याबरोबर आपल्याला जायचं आहे, So if we have to go with him to heaven, तर काय आम्ही तयार आहोत का? if we are we ready to go with him? आम्ही अजून एक प्रेमगीत म्हणतो असतो. And we sing a song of love. ही जी काय आराधना गीत आहे ते प्रेमगीत आहेत. Whatever worship we do is a song of love. त्याच्यापैकी एक गीत आहे, And the one of the song is, येईल एके दिवशी राजांचा राजा, and one day surely the King of Kings would come down, तयार आम्ही राहूया. and we should be ready for him. आमच्या लोकांनी For our people येशूला should मिळवावं attain Christ, म्हणून आपण प्रयत्न करूया. and that is why we should try for it. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. येशू म्हणतो, And Jesus says, जागा तयार केल्यानंतर after I prepare a place for you, मी येईल व तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जाईल. I will come again and take you with me. येशू आपल्याला घेऊन जाण्यास तयार आहे. And Jesus is ready to take us with him. काय आपण तयार आहोत Are we काय ready for him? येशू बरोबर To जाण्यासाठी? go to heaven with him. आम्ही तयार राहूया. We should be ready. आम्ही प्रार्थनेत राहूया. We should be in prayer. आम्ही पवित्र आत्म्याने भरून We जाऊया. should be filled with the Holy Spirit. दिवसेंदिवस त्याची आराधना करूया. Day by day we have to worship him. त्याच्यामध्ये राहूया. And we should be living in him. आम्ही पडू नये म्हणून जपायचं आहे. And we should be careful that we don't fall. आम्ही त्या एसावासारखं होऊ नये. And we shouldn't be like Esau. जे जगाच्या मागे लागू नये. We shouldn't go behind the things of the world. तर आम्ही पवित्र आत्म्याने भरून जावं. When we should be filled with the Spirit. देवामध्ये आम्ही वाढावं. We should grow in the Lord. प्रभूमध्ये आम्ही We should वाढावं. grow in God. म्हणून जगाच्या गोष्टीच्या नादी लागू नका. So don't go behind the things of the world. जग काय म्हणतात
And what the world says, जगातले कायदे काय म्हणतात what the rules of the world says, त्याकडे दुर्लक्ष करा and don't pay attention to it, देवाचं नियमशास्त्र पाळूया and obey the laws of the Lord. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे And it is written in the word, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखात असू दे and let my laws be in your lips always. रात्रंदिवस त्याचं मनन कर Meditate on it day and night, मग तुझा मार्ग यशस्वी होऊन तुला फलप्राप्ती होईल and so your ways become successful, and you'll get the fruits of your labor, तुला फळं मिळतील and you'll get the fruits. तुला यश मिळेल You'll get success, तू स्वर्गात घेतला जाशील and you'll go into heaven, आणि येशू जवळ राहशील and you'll stay with Christ. आणि येशू तुझ्यावर सार्वकालिक प्रेमवृत्तीने प्रेम करत आहे And Jesus is giving you his eternal love. बघा प्रभू येशू आपल्यावर प्रेम करत आहे So Jesus loves us, त्याच्या प्रेमाला साथ देणं आपलं कर्तव्य आहे and to give support to his love is येशू हा our आपला work. वर आहे And Jesus is our groom, मंडळी ही वधू आहे and the church is the bride, आणि प्रियकर नेहमी प्रेयसीची वाट बघतो and the lover is always waiting for his आणि lover, प्रियसी प्रियकराची वाट बघते and the beloved is always waiting for his आणि जर lover. एकमेकांना भेटले नाही तर हुरहुर वाटते And if they don't meet each other, they become depressed. येशू ख्रिस्त आज आपल्याला भेटायला उत्सुक आहे But Jesus is eager to meet us today. काय आपण येशूला भेटायला उत्सुक आहेत Are we का? eager to meet him? तो आपला प्रियकर आहे And he's a lover, आणि आपण त्याच्यावर प्रेम केलं and पाहिजे we should love him with all our heart. आणि म्हणून आपण अजून एक गीत म्हणत असतो And so another song we sing, तू प्यार का सागर आहे and you are a sea of love, सागर दया का तू. and you are a sea of mercy as well. त्या प्रेमाच्या त्या प्रियकराच्या ठाई आपण विलीन होऊन जाणार आहोत And for the beloved, we have to become one in him. आणि परमेश्वराच्या प्रेमवृत्तीचा आपण अनुभव घेत आहोत And the loving nature of God, we have to experience that. अशा प्रकारे प्रभूने आपल्याला 7 अभिवचनं दिली आहेत And these are the 7 promises the Lord has given us. आणि मग या प्रियकराच्या ठाई For the beloved, आपण दिवसेंदिवस आनंद घेत आहोत and we are experiencing joy every day. मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे And the church is the bride of Christ. आणि मग या वधूने अधिक सजवलं पाहिजे And so we have to decorate the bride more. ज्या वेळेस आपण रविवारी मंदिरामध्ये येतो So whenever we come to church on Sunday, ही वधू अधिक नटली जाते and the church should be decorated more. ही अधिक सजली जाते It should be decorated more. अनेक रहस्य आहेत There are many mysteries. ही दिवसेंदिवस आपल्याला कळत जाते Day by day, God reveals it. पवित्र शास्त्र सांगतं The Bible says, वर जो आहे and the bride तो लालबुंद आहे and the groom is waiting, तो देखणा आहे and he looks good, तो देखणा आहे and he is handsome. अजूनही आपण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरच बघतो Still, we imagine Lord Jesus on the cross, पण त्याचं एक प्रखर रूप आहे but there is another form to him. ते गीतरत्नामध्ये आपल्याला बघायला मिळेल We see it in the songs सॉंग्स ऑफ मध्ये and the songs of Solomon, सलमोनाचं जे गीतरत्न लिहिलेलं पुस्तक आहे and the songs that Solomon has, त्या ठिकाणी आजच्या येशू ख्रिस्ताचं वर्णन दिलेलं आहे and the Christ of today is described वर there, किती देखणं आहे and how good looking the groom is, आणि वधूला सांगितलेलं आहे and it's told to the bride, ती सुरकुत्व विरहित डाग विरहित असावी and be wrinkle free or stain free. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपली मंडळी ही And our church, सुरकुत्व विरहित असावी, and should be wrinkle free, डाग विरहित असावी. should be stain free, बघा वधूचा स्वभाव असतो and that is the nature of the bride. ती लाजरी बुजरी असते, And she is not bold, ती कधीतरी बावरत असते, and she बावरलेली असते. she is always eager, आता बावरलेला मला शब्द सापडणार नाही. शाय ती लाजत असते, and she is shy sometimes, कधी कधी विचित्र वागत असते. and she behaves in a different way. बघा अनेक मंडळे आहेत, And there are many churches, मग कधी कधी प्रश्न येतो मंडळी अशी का वागते, and why does the churches behave in such a way, मंडळीत असे का वागते, and why people behave in such a way, वागणं पटत नाही, and people don't like the behavior, पण तो स्वभाव तसा आहे. but it's the nature, ती बावरते कधी कधी, and they become shy sometimes, हुरळून जाते, and they become astray. काय करावं ते समजत They नाही. don't know what to do. पण तो वर जो असतो But the groom, तो फार समंजस असतो, and he is very wise. तो मंडळीला समजून घेतो, He understands the church, समजावून सांगतो, and he explains it to the church. आणि त्यासाठी त्यानं आम्हाला अभिवचन दिले And आहे. that is why he given us the promise. ही सर्व अभिवचन आम्ही लक्षात ठेवूया. And we need to understand all these promises. आमचं कर्तव्य आहे, And it is our work. आम्ही मंडळीमध्ये यायचं आहे. We have to come to the church. दिवसेंदिवस प्रभू आमची रचना करत Day by आहे day, we are getting built. आणि आम्ही सुंदर बनत चाललेलो आहोत And we have to become beautiful. आणि सुंदर बनत आहोत. And we are becoming beautiful. आमचं त्या सुंदर रत्नामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. And we have to enter into the beauty.
सुंदरतेमध्ये आम्हाला प्रवेश करायचा We have to आहे. enter into the beauty. मला पवित्र शास्त्र सांगतं The Bible says, सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या ठाई आहेत. and she has the power and the beauty. मंडळीला त्याला सौंदर्यवान बनवायचं आहे. He wants to make the church beautiful. ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये येता, When you come to the church, दिवसेंदिवस तुमची रचना होत आहे. day by day you're getting built. देवाला त्याची वधू सुंदर करायची आहे. And God wants to beautify the church. म्हणून वचनाचा अभ्यास करा, So study the word परमेश्वरामध्ये राहा, and stay in God प्रभूमध्ये वाढा. and grow in God. देव आपल्याला सुंदर बनवत आहे. And God will make us त्याच्या beautiful. सौंदर्याचा आपण अनुभव घेऊया. Let us experience His beauty. त्याच्या अभिवचनाचा आपण Let us experience His promises. अनुभव घेऊया. Let's experience them. आणि त्या अनुभवाने आपण म्हणूया, And with those experience we say, परमेश्वर चांगला आहे, our God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. यावेळेस आपण उठून उभं राहूया. Let us stand in our places. त्या परमेश्वराकडे आपण जाऊया. Let us look to our God. परमेश्वर जो प्रीतीचा सागर आहे, And He who is the sea of love. परमेश्वर जो प्रीतीचा सागर आहे, He is the sea of love. त्याच्यामध्ये आपण स्वतःला सोपून देऊया. And let us drown ourselves in त्याच्या the sea. प्रीतीने आपण ओथंबून भिजून जाऊया. And let us make ourselves wet आपण in the त्याचा love. गौरव करूया. And let us glorify Him. खरोखर तो चांगला He आहे. is a good God. सार्वकालिक प्रेमवृत्तीने तो आपल्यावर प्रेम करत आहे. And He is loving us in an eternal loving way. दिवसेंदिवस त्याच्या प्रेमाचा आपण अनुभव And घेऊया. let us experience His love आपले daily. डोळे आपण बंद करूया. Let us close our eyes. आपले आपण हात उंच करूया. त्या परमेश्वराचं आपण प्रेमगीत गाऊया. त्याला म्हणूया, तू प्यार का सागर आहे, सागर दया का तू आहे. त्याच्या प्रेमवृत्तीचा आपण अनुभव घेऊया.